सभागृहातल्या सर्व पक्षांकडून संयुक्तरित्या काही ना काही तोडगा निघेल ही मराठा समाजाची अपेक्षा आहे। मराठा समाज या अपेक्षेने आंदोलनाला उतरला आहे, त्याच्याबरोबर सगळे उतरलेले असताना ओबीसी समाज आपल्या आरक्षणाची चिंतेत आहे। पण अध्यक्ष महोदय, या गंभीर विषयासाठी ज्या वेळेला पूर्व सूचना देऊन सुद्धा त्याच्यावर हो उत्तर हे विरोधी पक्षाकडून येऊन सुद्धा मग प्रत्यक्ष बैठकीच्या वेळेला पळ का काढला? अध्यक्ष महोदय? आणि तो पळ काढला तो कोणाच्या मेसेजवर ना काढला, कोणाचा SMS होता, कोणाचा फोन होता अध्यक्ष महोदय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, वारंवार अध्यक्ष महोदय, अगोदरच्या बैठकांना आपण आलात, अगोदरच्या बैठकांमध्ये आपण चर्चा केलीत, अगोदरच्या सगळ्या विषयामध्ये आम्ही तुम्हाला बरोबर घेतलं, आपण एकत्र राहिलो। आता ज्या वेळेला अंतिम टप्प्यामध्ये हा विषय आला अध्यक्ष महोदय, त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही आपल्या मागण्यांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतोय आणि त्यावेळेला आपण एकत्र आहोत दाखवण्याची गरज आहे। आणि तसा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांनी केला अध्यक्ष महोदय। ही बैठक ठरली, त्याच्यावर विषय झाला, मुळात कुठे माशी शिंगली कुठे, ही माशी शिंगली कुठे अध्यक्ष महोदय, हा विषय महत्वाचा अध्यक्ष महोदय। आणि म्हणून याच्या मागचं राजकारण बोलू दे आता अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षाचे लोक येऊन इथे गोंधळ घालतात, त्यांचं ऐकू तर दे। हा गोंधळ स्वतःचा पाप लपवण्यासाठी आहे। असं चालणार नाही, लोकांनी जे पाप महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा जी लढाई निर्माण केली, त्या पापामध्ये यांचा मोठा वाटा आहे अध्यक्ष महोदय। हे बघा, मी तुमचं ऐकून घेतलेलं आहे, सभागृह मी काय असा चालू देणार नाही। विरोधी पक्ष नेते बोलतात, तुम्ही शांत बसा। विरोधी पक्ष नेते बोलतात, तुम्ही शांत बसा, मुळीच चालणार नाही, तुम्ही खाली बसा। काय तुम्ही सांगत आहे ना बसायला, त्यांना बोलू दे, तुम्ही खाली पाठी बसा। त्या गोंधळात नाही, असं बरोबर नाही, हे बरोबर नाही, आपण खाली बसा। सभागृहाची बैठक ही पाऊण तासासाठी 45 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे।